पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घ्यावा यासाठी सुनेत्रा पवार यांनी 2 वेळा संपर्क साधला अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। याबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सपकाळांनी म्हटलंय। तर पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटलंय। त्यामुळे काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। या निवडणुकीला एकंदरीत जे लढाईच्या अनुषंगानं किंवा फार मोठा रणकंदान होणार या अर्थानं जे बघितलं जाते हे चुकीचं आहे। सौहार्दपूर्ण वातावरणात निवडणुका लढू शकतो, सभ्यतेच्या अनुषंगाने निवडणुका या लढल्या जातात, असं महाराष्ट्र पुन्हा आपल्याला स्थापन करायचं आहे। या संदर्भात आम्ही भूमिका घेऊन पुढे गेलो, आमचा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। आणि या संदर्भात ज्या विनंती येत आहेत, जे सहानुभूतीच्या अनुषंगाने जे बोलल्या जात आहे, या संदर्भात मी महाराष्ट्रातील सर्व आमच्या आदरणीय नेत्यांच्या सोबत संपर्कात आहे। मी त्यांच्याशी चर्चा करत आहे आणि त्यांच्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भामध्ये पुढची भूमिका हा काँग्रेस पक्ष ठरवेल। कुठल्याही कोणाचं त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हा सगळ्यांना मान्य राहील। कुठल्याही कोणाचं त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हा सगळ्यांना मान्य राहील।